अंतःकरणामध्ये ज्याच्या पोटामध्ये विकल्प आहे, कपट आहे आणि काहीतरी साध्य करायचंय, असा हा व्यक्ती त्याची सेवा शुश्रूषा करतो आणि हसून बोलतो, शरणा राम राम, काय चाललं मग, ऍक्शन वारे तो बोलण्याचं काम करत असतो, विधानात ठेवायचं. आणि कधीही तो कुठेही आपला स्वार्थ साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो असा व्यक्ती. आमच्या ब्रह्मदेवाचं असणारं चारित्र्य जे काही आहे, तर ते आमच्या विष्णू परमात्माला पाहायला हसला ब्रह्मदेव आणि झुकला. मनात विचार केला, कुठंतरी पाल चुकतीये. विष्णू परमात्माना स्मित हास्य केला आणि सांगितलं, बोला कोणीकडून आगमन झालं आणि प्रयोजन काय. त्यावेळेस आमच्या ब्रह्मदेवाने सांगितलं, सहज रीतीने आलो तुमच्याकडे महाराज, असं काही मोठं माझ्याकडे काही काम नव्हतं आमचं, आणि सहज तुमची भेट घ्यावी आणि म्हणून ऍक्शन वारे. यांनी सांगितलं, हे बघा, कारणाशिवाय कार्य घडत नाही. माणूस कुठेही जरी आला तरी काही ना काहीतरी कारणाशिवाय तो येऊ शकत नाही, किंवा कोणतंही कार्य कारणाशिवाय घडत नाही. आणि काही ना काहीतरी थोडस इप्सित असणार तुमच्या हृदयाला स्पर्श करीत असेल, ते इप्सित सांगा. त्यावेळेस माझ्या विष्णू परमात्मानं प्रश्न विचारल्यावर ब्रह्मदेवानं सांगितलं, उगं थोडस काम होतं महाराज, हे हरी, आणि उगं थोडस काम होतं, आणि ते काम म्हणजे एकच आहे बघा, हरी, या शिवाला, या शंकराला आणि आपल्या दोघांना मिळून अद्दल घडवायची. शिवाला अद्दल घडवायची. त्याने सांगितलं, काय बोलताय ब्रह्मदेवा, तुम्ही आणि मी त्या शिवाला अद्दल घडवणार, स्वप्नात की काय. याने सांगितलं, नाही नाही, जागृत अवस्थेमध्ये तुम्हाला बोलतोय. मनाची जिज्ञासा शिगेला पोहोचली माझ्या, आणि त्याला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. माझं मुंडकं छाटलं पाचवं असणार, सगळ्या ब्रह्मांडामध्ये हाहाकार झाला आणि माझा अवमान झाला. त्यावेळेस विष्णू परमात्माने सांगितलं, बरं ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्याला सूड घ्यायचा, बदला घ्यायचा, मग आता नेमका घ्यायचा कसा, काय म्हणणं आहे तुझं. यांनी सांगितलं, त्याचा असा बदला घ्यायचा की त्यांनीही असणार पुन्हा अविस्मरणीय राहिलं पाहिजे. हो बाबा, ठीक आहे, काय हरकत नाही, कसा बदला घ्यायचा आपल्याला. ब्रह्मदेवानं सांगितलं, जसं तुम्ही आणि मी, जसं तुम्ही आणि मी बेडीमध्ये अडकलो लग्नाच्या विवाहामध्ये तद्वत त्या न्यायानं, आणि माझ्या शिवाला सुद्धा या बेडीमध्ये अडकायचं. लग्नाची बेडी आणि त्याच्यामध्ये अडकायचं. विष्णू परमात्माने हास्य केलं आणि सांगितलं, काय बोलताय ब्रह्मदेवा तुम्ही. अहो, हा सूर्य असणारा तळहाताने झाकल्या जाईल का, सूर्य असणारा तळहाताने झाकल्या जाईल का. आणि तुमचं बोलणं म्हणजे ब्रह्मदेवा अग्नीला वस्त्रामध्ये बांधल्यासारखं आहे, अग्नीला वस्त्रामध्ये बांधल्यासारखं आहे. त्या अग्नीला वस्त्रामध्ये बांधण्याचा प्रयत्न आहे, कदापि शक्य होणार नाही आणि बांधता येणार नाही. कारण का, जे काही वापरलेलं आवरण रूपाचं वस्त्र आहे ते असणारं भस्मसात होईल. अग्नीच्या सभोवती जर त्याचं वेष्टन केलं आम्ही, आणि ब्रह्मदेवा हा असणारा विचार सोडून द्या तुम्ही. त्यांनी सांगितलं, नाही नाही, सुडाची भावना माझी कमी होणार नाही. कारण का, मारलेला वड पुजतो, पण ब्रह्मांडामध्ये माझं मुंडकं छाटलं, ही जी असणारी माझी निंदा घडली माझी जनमानसामध्ये, ती मात्र कमी होणार नाही. आणि त्याचा मोबदला मी रेटून घेणार म्हणजे घेणार. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही, चला बघूया काय होतं ते. आमच्या भगवान शिवाकडं हे दोघ जण निघाले.
आणि निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान शिव ध्यानस्थ बसलेले असताना ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा पोहोचले. आणि ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा तिथं पोहोचल्याच्या नंतर दोघांनी हात जोडले. मृत्युंजय तुम हो जग में महान, 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 मृत्युंजय तुम हो जग में महान। हे शिव शंकर हे अभयंकर, हे शिव शंकर हे अभयंकर, पूजनहा है जहान, मृत्युंजय तुम हो जग में महान, मृत्युंजय तुम हो जग में महान, मृत्युंजय तुम हो जग में महान, मृत्युंजय तुम हो जग में महान। जटाओं में बैठी गंगा तुम्हारे, माथे पे चंदा सजाया, जटाओं में बैठी गंगा तुम्हारे, माथे पे चंदा सजाया, गले में पहनी सर्प की माला, तन पे भस्म रमाया, मृत्युंजय तुम हो जग में महान, 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 मृत्युंजय तुम हो जग में महान। वीरभद्र शरण में आया, चरण में अपनी बिठा लो, विश्व शांति का बीड़ा उठाया, अब तुम प्रभु संभालो, मृत्युंजय तुम हो जग में महान, मृत्युंजय तुम हो जग में महान, मृत्युंजय तुम हो जग में महान, मृत्युंजय तुम हो आज खुशियों का मिलन है आज,
विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेव. विष्णू परमात्मा सद्गुणाने शिवाकडे आला आणि ब्रह्मदेव असणारा विकल्पानं त्या ठिकाणी शिवाची भेट घेण्यासाठी चालला. आणि असं असणार हे राजसी गुण जो आहे तो आमच्या ब्रह्मयाचा आणि सात्विक गुण आहे तो माझ्या विष्णूचा. आणि दोघांचं असणारं मिश्रण या ठिकाणी भगवान शिवाकडे जाण्यासाठी प्रेरित झालं. दोघांनी असणार ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नामस्मरण केलं. भगवान शिवाने डोळे उघडून पाहिले. आल्याबरोबर आमच्या विष्णू परमात्माला सांगितलं, या हे श्रीहरी, या विराजमान व्हा. हे ब्रह्मया विराजमान व्हा. आणि दोघांनाही असणार आदर सत्कार दिला आणि बसवलं. आणि विचार, बाबा रे, कोणीकडून आगमन झालं, काय चाललंय ब्रह्मांडामध्ये, साध्यांत सिद्धांत सांगा आणि आपलं प्रयोजन काय. त्यावेळेस विष्णू परमात्मानं ब्रह्मदेवाकडे पाहिलं आणि सांगितलं, बोल, सांग. शंकराने ओळखलं आणि सांगितलं. दोघांनी हसले, विष्णू परमात्मा आणि शंकर एकमेकाकडे पाहून. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, बोला ब्रह्मया. ब्रह्मदेवाने सांगितलं, हा देवा, उगाच आलो तुमच्याकडे, आम्ही सहज भेटीला आलो, दर्शन व्हावं, भेट व्हावी तुमची, आणि यासाठी इथं आगमन केलं आम्ही. त्यावेळेस शंकरानं सांगितलं, बाबा रे, काही ना काहीतरी प्रयोजन असेल, कामामधून गुंतून बसणारे तुम्ही, आणि या ठिकाणी येण्याचं असणारं प्रयोजन तुमचं वेगळं असलं पाहिजे. ठीक आहे, अशाला असेच आलात तर बसा. विष्णू परमात्माने सांगितलं, नाही प्रभू, ब्रह्मदेवाच्या मनामध्ये काहीतरी तुम्हाला बोलायचं आहे आणि तो बोलणार आहे. सांगा ब्रह्मदेवा, सांगा. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, देवा, तुम्ही खूप मोठे महान आहात. सर्व ब्रह्मांडाचं असणारं आराध्य दैवत तुम्ही आहात. आणि असं आराध्य दैवत असून निरंजन निराकार रूप आणि साकार रूप दोन्ही अवतार धारण करणारे आपण आहात. सर्व शक्तिमान आपण आहात. आणि आपणास एकच माझी विनंती, कारण का स्तुती प्रिय असतं काही ना काही. आपणास माझी एवढीच विनंती की जशा पद्धतीनं आम्ही दोघं असणारे विवाहबद्ध झालो, तसे तुम्हीही असणारे विवाहबद्ध व्हा. त्यावेळेस भगवान शिवानं असणार ब्रह्मदेवाचं वचन ऐकलं आणि सांगितलं, काय बोलताय ब्रह्मदेवा, वेड लागलं की काय तुम्हाला? अरे, मी युगानुयुग तपश्चर्या करणारा आणि युगानुयुग समाधीमध्ये राहणारा निरंजन निराकार परब्रह्म रूप मी असणारा, आणि मला तुम्ही अष्टपाशामध्ये बांधण्याचा प्रयत्न करता. आमच्या भागवतामध्ये 8 पाश सांगितले, 8. महाभारतामध्ये सुद्धा श्लोक आहे, सुगंध वनिता वस्त्रम गीत तांबूल भोजनम शय्याश्च कुसुमं चैवम अष्टभोग मुदार्तम. सुगंध, वनिता, वस्त्र, गीत, तांबूल, भोजन, शय्या, कुसुम म्हणजे फूल, आणि 8 प्रकार असणारे आणि अष्टभोगामध्ये विराजमान मला करता. आणि मी मायेच्या पलीकडे असणार आहे बर का. मायातीत आहे महाराज, मायातीत. आणि एक लक्षात ठेवा,
माझा भगवान शिव मायातीत असल्या कारणानं, निराकार परब्रह्म असल्यानं, ओंकार स्वरूप परमज्योती स्वरूप लिंग रूप असल्यानं, या परब्रह्माच्या अगोदर मायातीत असल्या कारणानं, मायेच्या पलीकडे असल्या कारणानं, कान देऊन लक्ष ऐका, माझ्या शिवाच्या अगोदर स्त्री शब्द लागत नाही. परब्रह्म तत्व आहे, निराकार परब्रह्म आहे, ओंकार रूप आहे. ओंकार बोधितम तत्वम साक्षात शिवमुच्यते अव्यक्ता प्रकृतवलीनम परम ज्योतिरनुत्तमम. सांगितलं की असा असणारा परब्रह्म परमात्मा शिव निरंजन निराकार आहे. आणि ह्या निरंजन निराकाराच्या परब्रह्माच्या अगोदर स्त्री कधीच लागत नाही, ध्यानात ठेवा. का? त्याच्या अगोदर फक्त 7 कोटी मंत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारा ओम नमः शिवाय किंवा ओम शिवाय नमः. सज्जनो, माझ्या रामाचा जन्म असणारा आईकडून झाला, कौशल्यकडून, म्हणून मायेच्या अधीन असणारा प्रभू रामचंद्र. माझ्या कृष्णाचा जन्म आईच्या पोटी झाला, देवकीच्या, म्हणून श्रीकृष्ण आणि श्रीराम. ध्यानात ठेवा. कशामुळे लागलं श्री? आईच्या पोटी जन्म घेतला, मातेच्या पोटी जन्म घेतला, मायाचे अधीन आहे, मायेतून जन्म घेतला. ध्यानात घ्या. आणि म्हणून श्री राम, श्री कृष्ण. पण असं कधीच होऊ शकत नाही श्री शिव. श्री म्हणजे स्त्री, स्त्री म्हणजे स्त्रीलिंग, स्त्री म्हणजे लक्ष्मी, स्त्री म्हणजे माया. आणि परब्रह्म परमात्मा जो आहे, निराकार परब्रह्म जे आहे, त्याच्या अगोदर माया लागत नाही. आणि म्हणून निराकार परब्रह्म जे आहे त्याच्या अगोदर फक्त ओंकारालाच प्राधान्य. आणि लक्षात ठेवा सज्जनो, कोणताच मंत्र बीज मंत्राशिवाय परिपूर्ण होत नाही. ज्याला आम्ही प्रणव म्हणतो. प्र या शब्दाचा अर्थ आहे प्रकर्षेन युष्मानम. प्र या शब्दाचा अर्थ होडी आहे. अन्नव म्हणजे पलीकडं पैल तीराला नेणारा प्रणव म्हणजे अ उ म ओंकार, जो सर्वात श्रेष्ठ आहे. आणि असा हा ओंकार 7 कोटी मंत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि नंबर 1 ला असणारा नमः शिवाय किंवा शिवाय नमः, ओम नमः शिवाय. म्हणून शिवाच्या अगोदर जो मायेच्या पलीकडे निराकार परब्रह्म आहे, त्याच्या अगोदर असणार स्त्री लागत नाही. लक्षात घ्या. स्त्री म्हणणारे लोक कृपया राग येऊ देऊ नका या गोष्टीचा. त्याचे नामस्मरण तुम्ही कितीही पद्धतीने करू शकता, असं बंधन नाही त्याचं काही. पण जे मुख्य वर्म आहे ते मुख्य वर्म सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. अनंत नामे अनंत रूपे, अनंत शिवाचे असणारे, माझ्या पांडुरंगाचे असणारे, माझ्या देवीचे असणारे, माझ्या गणरायाचे असणारे, माझ्या महारुद्राचे असणारे अनेक नाम आहेत. आणि अनेक नामानं तुम्ही नामस्मरण करू शकता. आमच्या वाल्यानं उलट नाव घेतलं होतं, मरा 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 मराम. त्या मराम मराम मरामचा राम राम झाला. पण जे विधी आणि निषेध असतो शास्त्राचा, तो विधी अवगत करावा आणि निषेध तो त्याग करावा. जो निषेध असतो तो. आणि म्हणून हे वर्म जर माणसाला कळलं तर त्याची परमभक्ती प्राप्त झाली असं समजा. आणि विधी निषेध जर नाही कळला आणि काही करत राहिलं कसंही, तर त्याच्यामध्ये असणारं फल लवकर मिळेल आणि कायमचं मिळेल याची गॅरंटी नसते. कारण का, आमच्यासारखा सद्भक्त एखादा जर पाशुपत व्रत किंवा पशुपती म्हणताय तुम्ही त्याला, ते जर धरून जर आमच्या हरिहरेश्वराजवळ गेलाय, बरंच असणारं बेलफूल त्याच्यावर पडलेले आणि आम्हाला पूजा करायची म्हणून आम्ही उचललं ते
आणि फेकलं बाजूला. लक्षात ठेवा महाराज, ज्याने हे बेल व्हायला फुल व्हायला हे त्याला परिश्रम घडलेले. पायानं चालत गेला, शेतामध्ये झाडावर चढला, तोडून एक एक पान आणलं आणि एक एक पान आणून टाकलं, देवाच्या अंगावर वाहिलं. आणि हे वाहिलेलं बेलाचं पान, समजा गृहीत धरा मी भिक्षुक माणूस आहे आणि एखाद्यानं माझ्या झोळीमध्ये किंवा पदरामध्ये धान्य टाकलं आणि ते तुम्ही धान्य काढून घेतलं, काय अधिकार आहे? ज्याने धान्य पिकून अतिताच्या वस्त्रामध्ये टाकलं, भिक्षेच्या झोळीमध्ये टाकलं, ते तुम्हाला काढून टाकण्याचा काय अधिकार आहे? लक्षात ठेवा, महापाप आहे, महापाप. एक संयोग आला म्हणून तुम्हाला समजावं म्हणून सांगायला मी. त्यावेळेला जसं समजा भरपूर काही त्याच्यावर जर झालं तर तिथलच्या पुजाऱ्याला सांगायचं. फक्त पुजारी काढू शकतो, तिथलचा गुरव काढू शकतो. त्या ठिकाणचं विधान असं आहे, बेल फुल जर घेतलेला असेल त्या देवावरचा तर त्याला उचलावं लागतं. आपल्या उजव्या डोळ्याला लावायचं, डाव्या डोळ्याला लावायचं, कपाळाला लावायचं. त्यावेळेला म्हणायचं, मंत्र म्हणत असतात, ओम तरत सबंधी धावती दारासुत संदशा तरत सबंधी धावती निर्माल्य विसर्जनम कर विषम प्रसिद्ध परमेश्वरा. आणि मग विसर्जन करायचं आणि मग सगळंच उचलून बाजूला टाकू शकता तुम्ही. पण तो अधिकार खूप मोठा लागतो महाराज. कमीत कमी आपण ते बेलाचे पान तेवढे वाहूच शकत नाहीत, पण त्याच्या अंगावरच उतरण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? आणि म्हणून हा विधी आणि निषेध हा जो कळला तो परमभक्त बनत चालला. तसं ओंकार प्रणव हा जो आहे तो पूर्ण मंत्राचं बीज आहे महाराज. ओंकाराशिवाय मंत्रच होत नाही पूर्ण. लक्षात घ्या. ओम सर्व मंगल मांगल्ये ओम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. ओम नमः शिवाय. ओम नारायणाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम आणि ओम शिवाय कोणताच मंत्र परिपूर्ण होत नाही. जसं आमच्या सन्माननीय व्यक्तीला असणार स्त्री लागल्या जातं, अमुक राव तमुक राव जे काही असतील ते, तसं कोणताच मंत्र ओम लागल्याशिवाय सिद्धीला जात नाही, परिपूर्ण होत नाही. कारण का बीज ते. मी मागच्या वेळेस सांगितलं सर, बरीच काही मंडळी होती. ओंकाराचा लघु संक्षिप्त अर्थ आणि बृहत अर्थ. आता विस्तृत परत नाही करत मी, पण ओंकार जो काही आहे हा लागल्याशिवाय कोणत्याही मंत्राला कोणताच मंत्र परिपूर्ण होत नाही. आणि शिवाच्या अगोदर कदापिही स्त्री लागत नाही. कारण का तो मायेच्या अधीन नाही, तर मायातीत आहे, निरंजन आहे, निर्विकार आहे, निर्विकल्प आहे. आणि म्हणून या असणाऱ्या ब्रह्मदेवानं आणि विधी विष्णू आहे, तर त्या ठिकाणी विकल्प रूपानं निषेध ब्रह्मदेव आहे. आणि तिथं गेले आणि सांगितलं, देवा आणि आम्ही जसे विवाहबद्ध होणार आहोत, झालेलो आहोत, तसं तुम्ही सुद्धा होणं अगत्याचं आहे. यांनी सांगितलं, कसं शक्य आहे? मी परब्रह्म परमात्मा आहे, निर्गुण निराकार आहे. मला मायेमध्ये बांधण्याचा प्रयत्न का करता? मायेच्या बाहेर आहे, माझ्या अधीन माया आहे. तिला ऊर्ध्व माया एक, दुसरं शक्ती, तिसरं प्रधान, चौथी अविद्या, 4 मानल्या जातात. आणि जी शिवाची शक्ती आहे ती शिवाला कधीच मोहित करत नाही. जसं प्रत्येक जीवाला, प्रत्येक जीवतत्वाला त्या अविद्यारूप माया मोहित करते आणि या माया स्वरूपामध्ये घोटाळून टाकते. तसं ओंकार रूप परब्रह्म शिव परमात्म्याला आणि ऊर्ध्व माया आहे त्याच्याजवळ,
अधोमाया नाही. अधोमायेमध्ये बाकीचे असणारे प्रकार आहेत जे मोहित करतात आणि त्या व्यक्तीला बर्बाद करतात, ती माया. आणि म्हणून जी ऊर्ध्व माया आहे ती ऊर्ध्व माया माझ्या सावलीला राहते. आणि म्हणून मी त्या स्त्रीलिंगामध्ये बांधल्या जात नाही. तसं तुम्ही हे जे काही वस्त्र स्त्री रूपाचं, मोह रूपाचं, साडी रूपाचं आणि बांधण्याचा प्रयत्न करायला पण शक्य नाही गोष्टीचं. द्या सज्जन हो, लग्न या शब्दाचा अर्थच लोकांना कळला नाही. लग्न कशाला म्हणतात? लग्न लगट असलेला अग्न. अग्न म्हणजे अग्नी. एखाद्या मुलाला म्हणलं का रे लग्न करायचं का, ते म्हणतो हो. एवढा काय तो आतुर होऊन जातो की त्याला लग्नाचा अर्थ कळत नाही. त्याचा शब्दाचा अर्थ आहे लगट असलेला अग्नी, अग्न. हे बाबा, अग्नी लागणार आहे तुला, पण तो विचार नाही करत. त्या विषयांधतेमुळं नाही म्हणतो मला लग्न करायचं, मला लग्न करायचं, मला लग्न करायचं. आणि मग शेवटी मुलगी पाहायला जातात. मुलगी पाहायला गेलं, पहिल्यानं लोक, म्हातारे लोक नेत होते पाहायला. मग तिचे पाय कसे, बोट कसे, तिच्या बोटावरचे नख कसे. लाल लाल नख असले तर ती पद्मिनी मानावी, पिवळे असले तर इश्क तिला जास्त समजावा, पांढरे असले तिच्या अंगात रक्त कमी समजावं, आणि निळे असले तर रोगीट आहे असं समजावं. आणि प्रत्येक नखावरून भविष्य, बोटावरून भविष्य, मस्तकावरून भविष्य, केसावरून भविष्य. केस स्त्रीचे कसे आहेत आणि तिचं भाग्य काय आहे नुसतं केसावरून सांगता येईल. पण म्हातारे लोक जे काय होते ते अनुभव प्राप्त होते. आणि मग असे लोक मुलगी पाहायला गेल्यावर तिचा पाय पाण्यात बुडून पाहायचे, सपाट आहे का बघावं. पायाच्या अंगठ्या, पायाचं असणारं करंगळीचं जवळचं जे बोट आहे ते टेकणारं नसावं, आणि अंगठ्या जवळचं बोट लांब नसावं. आणि मग अशा पद्धतीनं ते शास्त्र आहे महाराज. तुम्ही त्याचा काही एवढा विचार नका करू. लगेचच आपले पाय पाहिल्यात. सांगायचं तात्पर्य आहे, सत्य आहे, शास्त्र सत्य आहे. पण या ठिकाणी मुलगी पाहायला मग म्हातारे मंडळी जायची, वरिष्ठ मंडळी जायची, आणि मग त्यांनी मस्तक पाहायचं. बघा, स्त्रीचा जो डावा भाग आहे, कपाळावरचा डावा भाग, हे तर हा थोडासा उंच वटा तिचा असावा, तिचा साप असा नसावा, आणि कपाळामध्ये खड्डा नसावा. जो डाव्या भागाचा थोडा उंचवटा असतो ती भाग्यशाली आणि पद्मिनी असते, आपल्या पतीचा उत्कर्ष करणारी असते, उन्नती करणारी असते. पण या ठिकाणी म्हातारी मंडळी जाते आणि वरिष्ठ मंडळी अनुभवी असल्यामुळं जे काही सत्य आहे ते पाहते. आजकालचं धावतं युग निघालं महाराज, आणि विषाकार वृत्ती असणारं जग निघालं. आजचे नवरदेव मंडळी निघते पाहायला. मग त्याच्यात आमचे इंदोरीकर महाराज चांगलं चव देऊन सांगतात, एकाचा बूट, एकाचा बेल्ट, एकाची मोटरसायकल, एकाचा चष्मा, एकाची टोपी, आणि माग एक असणारं धुताड बसलेलं. आणि मग दोघ जण जातात मुलगी पाहायला. मुलगी येऊन बसते बिचारी, तिनं कट मारलेला असतो, याच्याकडे पाहते आणि झटका मारते. ते म्हणतो सिलेक्ट. त्याच्याकडे बघते आणि झटका मारते. हा म्हणतो सिलेक्ट. चेहरा पाहत नाही, रंगरूप पाहत नाही. जिचे डोळे लाल जर्द नेहमी असतात ती रागीट असते. जिचे घारे डोळे असतात तिच्यामध्ये इश्क जास्त असतो. जिचे निळे डोळे असतात ती एक पद्मिनी असते. जिचे पांढरे धोट डोळे असतात ती मात्र शांत रीतीनं पतीच्या जीवनामध्ये आणि मेहनत करून साथ देणारी असते.
आणि अशा पद्धतीनं जे काही कलियुगाचे मुलं आहेत हे मात्र सामुद्रिक शास्त्र बघत नाहीत किंवा अनुभूती असणाऱ्या लोकांना नेत नाहीत आणि म्हणून आज डिवायडेशनचा प्रकार जास्त झाला. घरात घर ठेवायला तयार नाही महिला मंडळ. का? मैं मेरा पती मेरा संसार पाहिजे. आणि पहिले लोक जे काही म्हातारे होते वृद्ध होते 8-8 माणसाचे कुटुंब एकत्र पाहिले महाराज मी. 8-8 भावाचे कुटुंब. पण आज 2 भाऊ एकत्र राहायला तयार नाहीत. हेच कारण आहे विधी आणि निषेध. जो विधी आहे तो न पाळता निषेध पाळला चालला आणि त्याचे विपरीत परिणाम कुटुंबावर पडायले. हे अंतिम सत्य मानावं लागेल धावत्या युगाचं आमच्या कलियुगाचं. लगट असले लागणं विचार करत नाही तो. धुंद असते. शेवटी मुलगी पाहायला जातो आणि सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्याच्या नंतर कुमकुम लागतं. कुमकुम कुमकुम. पहिला कार्यक्रम कोणता असतो जमल्यावर? कुमकुम असतो. कुमकुम या शब्दाचा अर्थ आहे कुणीकडून आली आणि कुणीकडे चालली याचा विचार कर बाबा. 9 ठिकाणी बांधलेली. किती ठिकाणी? 9 ठिकाणी बांधलेली तरी पण घोड्यासारखी आहे स्त्री जात. धर्मशास्त्र सांगतंय. आणि कुणीकडून आली आणि कुणीकडे चालली याचा विचार कर. विडंबनात्मक नाही हा भाग. विचारात्मक भाग आहे माझा. त्यावेळेस हा विचार करत नाही नाही मला लग्न करायचं, नाही मला लग्न करायचं. धुंद चढलेली असते विषयाची. आणि मग शेवटी सांगतात मग आता तू ऐकतच नाहीस मग कुमकुम. आणि पुढे मग सांगितलं जातं की बाबा रे हळदी कार्यक्रम. सांगितलं जातं बाबा रे तुला तू हाळ लागून तुझं दहन होणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुला हाळ लागून दहन होणार आहे. त्याला हळद म्हणतात. तरी हा ऐकत नाही. मग शेवटी सांगतात मग आता करा वाघ निश्चय. वाघिंसा वाघिंसा म्हणजे वाघ निश्चय म्हणजे वाणीची पूर्तता. वचन निभावणे. सत्यता त्या वचनाची पडताळणी. तुम्ही दिलं किती आम्ही घेतलं किती काय केलं ते सगळं समोर मांडणे त्याला वाघ निश्चय किंवा वाघिंसा म्हणतात. आणि शेवटी याला सांगितलं जातं बाबा रे की आता ही तुझी झाली आता ठरली. तरी याच्यातला मध विषयाचा संपत नाही. मग शेवटी सांगितलं जातं मग आता शेवंती कर तिला सेवन. काय कार्यक्रम असतो? कर शेवंतीला, ग्रहण कर तिला. मग हा दररोज असणारा हनुमंताच्या मारुतीच्या मंदिरामध्ये बूट वाहना चप्पल घालून जातो आणि बाहेर सोडतो. पण त्या दिवशी त्याला एवढा काही मध चढलेला असतो की बुटासहित वर चढतो आणि त्याच्याकडे पाठ करून ढोपर करून बसतो. शेवंती. आणि शेवंती झाल्याच्या नंतर सांगतात बाबा रे चला न वरदेव न वरी. शब्द बघा कसे. चला न वरदेव न वरी. सज्जन हो आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर त्या शब्दाचा अर्थ आहे की दोघांचे आत्मे एक आहेत. दोघांचे आत्मे एक आहेत. ही याचा आत्मा हिच्या आत्म्याला वरत नाही. न वरदेव आणि न वरी. दोघांचे आत्मे एक असल्यानं तो तिच्या आत्म्याला वरत नाही, ती त्याच्या आत्म्याला वरत नाही. मग अर्थ काय आहे? एकमेकांचे शरीर एकमेकाला वरत असतील पण सिद्धांत आहे न वरदेव न वरी. लक्षात ठेवा शब्दाच्या. तरी पण लक्षात येत नाही आमच्या लोकांच्या समाजाच्या त्या मुलाच्या. शेवटी सांगतात बाबा रे मग आता तू ऐकायलाच तयार नाहीस तर मग हो सावधान. सावधान. तरी हा जे काही वैष्णव संप्रदायामध्ये अंतरपाठ धरला जातो ते वरून बघतो.
विषयांत बनलेला, यशोशिखरापर्यंत तो मद आणि उत्स्फूर्त झालेला, आणि मग शेवटी सावधान व्हा म्हणून सांगितलं. ते आमच्या रामदास स्वामीला कळलं की आतापर्यंत इतक्या वेळा सांगितलं, पुन्हा याच्या पुढेही सावधान व्हा म्हणल्यावर काहीतरी मोठा डोंगर आहे बरं का, मोठा डोंगर आहे. आमच्या मराठीत सहज शब्द आहे, हत्ती पोसावा लागतो. हत्ती कोण आहे? नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. सांगितलं जातं की बाबा रे डोंगर आहे. आमच्या रामदास स्वामीला कळलं आणि माझ्या गावाच्या जवळच त्यांचं आसनगाव, जिथलची सासरवाडी होती, तिथं आजही बोहोल आहे महाराज. बोहोल संत रामदास स्वामी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिले. आणि त्याच्या अलीकडे 7 किलोमीटरवर त्यांचं स्वतःचं गाव जाम समर्थ म्हणून. जे आमचे रामदास स्वामी निघाले ते थेट पळून गेले सज्जनगडाकडे, थांबले नाही. त्यांना कळलं अजून सावधान व्हायचं म्हणजे काय, मारायचं का काय. पण तरीही आमचा हा मुलगा विचार करत नाही त्या गोष्टीचा. मग त्याच्या पुढचा प्रोग्राम असतो षण्मुख. षण्मुख म्हणजे समोरासमोर. मग ती नवरदेवाची आई आरसा घेते, याचं तोंड त्याचं तोंड, एकमेकांना पहा म्हणते, हीच आहे का बाबा, नाही तर मग तलाक 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 होता कामा नाही. एक आम्हाला यजमान भेटला वाघीमध्ये कार्यक्रमाला. एका जणाला सांगितलं अशाला असा तुमचा प्रकार आहे हो. तर ते म्हणते महाराज माझ्याजवळही पैसे टिकत नाहीत. त्या माणसाला म्हणलं तुमची पत्नी गोल चेहऱ्याची, गोरेली, मध्यम बुट्टेली आहे. म्हणला मी अजून बायकोचं तोंडच पाहिलं नाही बरं का. म्हणलं किती वर्ष झाली लागणार? म्हणला 15 वर्ष झाले. मी म्हणलं मग तुम्हाला बसर कसं येईल? तुम्ही कोणाकडे पैसे ठेवता ते आम्हाला काय माहिती. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. समोर हे दोघंही साक्षी लावते महाराज. सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी षण्मुख म्हणजे समोरासमोर. तोच आहे का तिचा, हीच आहे का माझी बायको, किंवा हाच आहे का माझा नवरा, परत एकदा पाहून घ्या कायमचं. म्हणून तो षण्मुख कार्यक्रम केला जातो, लक्षात ठेवा. आणि मग षण्मुख कार्यक्रम झाल्याच्या नंतरचा शेवटचा कार्यक्रम असतो, कोणी त्याला साडे कार्यक्रम म्हणतात. साडे, मोहाची साडी गुंडाळल्या जाते. मोहरूपी साडी नवरदेवाला गुंडाळल्या जाते, त्याला फळभरणी कोणी म्हणतात. शेवटचा निरोपोटी. आणि मग तिथून असणारा आना चालू होतो. आना बघा, जेवढं महिला मंडळ आहे तेवढं महिला मंडळाला जर लकवा वाढला तर, आणि माणसाचा अंतिम सत्य जगाचं हे. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य की जो लग्नाचा अर्थ आहे तर तो कळला गेला पाहिजे. आणि तो भगवान शिवानं यांना ब्रह्मदेवाला सांगितला, लगट असलेला लग्न. आणि त्याच्यात होरपळून जाणार आहे मनुष्य असणारा. आणि म्हणून ब्रह्मया मोहरूपी असणार, मायारूपी असणार आच्छादन, निराकार परब्रह्मरूपी स्फुल्लिंगावर, स्फुल्लिंग म्हणजे अग्नी, त्याच्यावर आच्छादन करण्याचा तुम्ही प्रयत्न करता का? त्यांनी सांगितलं देवा बाकीचं काही असो, आमची मागणी मान्य करा, आम्ही तुम्हाला शरण आहोत. शरणागती आहे आणि लवकर मान्य करा देवा, लवकर मान्य करा. विष्णू परमात्मा, मी ब्रह्मदेव आणि तुम्ही मग तिघही सारखेच होऊ आपण. त्यावेळेस विष्णू परमात्माने शंकराने एकमेकाकडे पाहिलं, स्मित हास्य केलं आणि शंकराने सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही, पण ठीक आहे काही हरकत नाही पण. त्यावेळेस ब्रह्मदेवाने विचारलं प्रभू आता ठीक म्हटले आणि पुन्हा पण काय? यांनी सांगितलं माझ्या काही अटी राहतील, मी विवाहबद्ध होईल तुमच्या मनासाठी,
पण काही अटी राहतील माझ्या. यांनी सांगितलं बोला प्रभू काय अटी सांगा. यांनी सांगितलं मला पत्नी अशी पाहिजे. हा आमच्या गुरुगीतेमध्ये एक ओवी दिली महाराज. जैसा सुंदर भ्रतार पूर्ण तैसेची पाहिजे स्त्रीरत्न हिरियासी सुवर्ण कोंदन तव शोभायमान हिरा. गुरुची पत्नी तारा चंद्राला उपदेश करत होती महाराज. आणि पती पत्नीतला असणारा भाग सांगत होती कसा पाहिजे. जसा सुंदर पती असेल त्यापेक्षा थोडस श्रेष्ठ असणार किंवा अधिक असणार सुंदरता पत्नीची असावी. हिरियासी सुवर्ण कोंदन तव शोभायमान हिरा. हिऱ्याला जर सोन्याचं कोंदन दिलं तर हिरा शोभायमान होईल आणि त्याला जर पितळाचं दिलं तर पितळ हिरवट पडल. मॉडेल नुसतं काय कामाचं. आणि म्हणून त्याच्या पुढचा विपरीत भाग सांगितला पुन्हा. तारेनं चंद्राला उपदेश करत असताना गुरुगीतेमध्ये नातरी आणि असं नसेल सद्गुणी पत्नी नसेल पतीला मिळालेली तर त्याचे काय हाल होतात. पुढच्या ओवीमध्ये सांगितलं नातरी भार्या होऊन रागीट स्वरूप कश्मळ आफाट सदा करी वटवट तेवी आरण्य पुरुषा. जर अशी पत्नी असेल तर त्या पुरुषाला किर झाडी आहे महाराज. आरण्य बघा जगामध्ये. आणि म्हणून मला जशी पत्नी पाहिजे तशी मला हवी आहे. तुमच्या म्हणण्यासाठी तुमच्या आणि ध्येयासाठी. त्यांनी सांगितलं बोला प्रभू कशी पाहिजे. शिवानं सांगितलं ज्यावेळेस मी योगी होईल ज्यावेळेस मी योगी होईल पूजा अर्चनामध्ये सात्विक भावामध्ये उत्पन्न राहील नेहमी राहील त्यावेळेस मी ज्यावेळेस योगी होईल त्यावेळेस माझ्या पत्नीनं योगिनी म्हणून राहावं. लक्षात ठेवा माझ्या पत्नीनं योगिनी म्हणून राहावं. नाही तर मग हा बसला तपानुष्ठान करीत आणि ही फिरायली रस्त्यानं इकडं तिकडं याला त्याला पाहत नाही. मी ज्यावेळेस योगी राहील त्यावेळेस माझ्या पत्नीनं योगिनी म्हणून राहावं आणि ज्यावेळेस मी मोहित होईल त्यावेळेस माझ्या पत्नीनं मोहिनी म्हणून राहावं. दोन अटी. आणि तिसरी अट मग मात्र सांगितली की बाबा रे तिनं माझ्या आज्ञेत वागावं. त्या पत्नीनं माझ्या आज्ञेत वागावं. आणि ब्रह्मया विष्णू जर ती माझ्या आज्ञेत वागली नाही तर मी तिचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस दोघांनी सांगितलं जाऊ द्या बाकीचं काही हो. आता तर अडकायलोत ना आपण यांना मोहपाशामध्ये बंधामध्ये. ठीक आहे म्हणले प्रभू काही हरकत नाही. तुमची जशी तशी इच्छा आम्हाला सगळ्या अटी मान्य व्हा तयार लग्नाला. शिवानं सांगितलं मग काय हरकत नाही मी विवाहाला तयार आहे. पण मुलगी कुठून आणता मुलगी. त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं त्याची चिंता नका करू तुम्ही होऊन जाईल तेही. आता आम्हाला आज्ञा द्या. साष्टांग नमस्कार केला विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानं. विष्णू परमात्मा वैकुंठाला गेले ब्रह्मदेव आणि आमच्या सत्यलोकाला गेला. तिथून काही दिवस निघून गेल्याच्या नंतर परत दोघं एकत्र आले आणि ब्रह्मदेवाचा मानसपुत्र दक्ष प्रजापती आणि त्या दक्ष प्रजापतीच्या राजधानीमध्ये दोघांनी गमन केलं. जसं गमन केलं तसं आमच्या दक्ष प्रजापतीनं दोघांचं आदरातिथ्य केलं. आणि आदरातिथ्य करून विचारलं बाबा रे काय प्रयोजन आहे काय नियोजन आहे. ब्रह्मदेवानं सांगितलं हे दक्षा आणि तू एक कन्यारत्न उत्पन्न कर. त्यावेळेस आमच्या दक्ष प्रजापतीला 24 कन्या झालेल्या होत्या. तोपर्यंत आमच्या दक्ष प्रजापतीला 24 कन्या झालेल्या होत्या. आणि त्यावेळेला हे दोघ जण गेले आणि सांगितलं की तू
अजून एक कन्या निर्माण कर. याने सांगितलं प्रभू कशासाठी, कोणतं नियोजन आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुलगी अशी उत्पन्न कर की जेणेकरून ती शंकराची पत्नी शोभली पाहिजे, शिवाची पत्नी शोभली पाहिजे. आता सज्जन हो, आम्हाला पुत्र प्राप्ती निर्माण करायची का कन्या प्राप्ती निर्माण करायची हे पती आणि पत्नीच्या हातात असतं. नियमानं पाहायला गेलं तर त्याला 8 ग्रंथाचा पुरावा माझ्याजवळ आहे. 8 ग्रंथाचं म्हणणं आहे. भागवतामध्ये आहे, आमच्या महाभारतात आहे, शिव महापुराणात आहे, गर्भावळी कांडात आहे, काशी खंडामध्ये आहे आणि बाकीचे लिंगपुराणमध्ये सुद्धा आहे माहिती. ज्योतिष्यसार ज्योतिष्य रत्न नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथात सुद्धा आहे की जेणेकरून जो मासिक धर्म आहे त्या मासिक धर्माच्या चतुर्थ दिनाच्या नंतर जे विषम अंक येतील दिवसाचे 5, 7, 9, 11, 13, 15 निश्चित त्यांना कन्या प्राप्ती होते महाराज. आणि 4, 6, 8, 10, 12, 14, 16 पुत्र प्राप्ती होते. आणि तो असणारा जो नियमाचा भाग आहे हा शास्त्राने सुद्धा सांगितला, ज्याला जे पाहिजे ते घेईल. आणि असंही असणार दोघांच्या विचारावर आणि अवलंबून असणार पुत्र की कन्या. त्यावेळेस आमच्या दक्ष प्रजापतीला सांगितलं, बाबा रे तू असणार कन्या रत्न प्राप्त कर. आणि दक्ष प्रजापतीनं ठीक आहे म्हणून सांगितलं. आता विस्तृत त्याला करत नाही परत मी. समांक विषमांक जे आहेत त्याच्यामध्ये गुण सुद्धा भरलेले आहेत. पुत्र झाला तर कसा होईल, कन्या झाली तर कशी होईल. पण पुढे चालूया आपण. दक्ष प्रजापतीने सांगितलं ठीक आहे प्रभू, काय हरकत नाही, आणि कन्यारत्न मी निर्माण करतो. आमचा दक्ष प्रजापती त्यावेळेला परम शिवभक्त होता महाराज. आणि परम शिवभक्त असल्याच्या कारणानं आमच्या दक्ष प्रजापतीनं आणि नेहमी नामस्मरण करायचं माझ्या भगवान शंकराचं. शंकर तेरी जटा से निकली है गंगाधारा, 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 शंकर तेरी जटा से, शंकर तेरी जटा से निकली है गंगाधारा, शंकर तेरी जटा से, शंकर तेरी जटा से निकली है गंगाधारा, शंकर तेरी जटा से निकली है गंगाधारा, शंकर तेरी जटा से, शंकर तेरी जटा से निकली है गंगाधारा, शंकर तेरी जटा से, शंकर तेरी जटा से शंकर तेरी जटा से बहती है गंगाधारा, काली जटा के अंदर, काली जटा के अंदर जिमता जिनी उजारा, काली जटा के अंदर जिमता जिनी उजारा, शंकर जटी जटा से निकली है गंगाधारा, शंकर तेरी जटा से।
गंगधारा काली घटा के अंदर, काली घटा के अंदर सुनीता जी ने उजारा शंकर तेरी जटा से, शंकर तेरी जटा से निकली है गंगधारा शंकर तेरी जटा से। गले मुंड माल विराजे शशिभाल पर विराजे, गले मुंड माल विराजे शशिभाल पर विराजे, डमरू निनाद बाजे, डमरू निनाद बाजे कर में त्रिशूल धारा शंकर तेरी जटा में बहती है गंगधारा शंकर तेरी जटा में। हे शंकर तेरी जटा से बहती है गंगधारा, शंकर तेरी जटा से बहती है गंगधारा। काली घटा के अंदर, काली घटा के अंदर चिंता मिनी उजारा शंकर तेरी जटा से निकली है गंगधारा शंकर तेरी जटा से। शिव नाम जो उच्चारे सब पाप दोष हारे, नाम जो उचारे सब पाप दोष हारे। शिव नाम जो उच्चारे सब पाप दोष तारे, ब्रह्मानंद नाम सारे, ब्रह्मानंद नाम सारे भव सिंधु पार तारा शंकर तेरी जटा से निकली है गंगधारा शंकर तेरी जटा से निकली है गंगधारा शंकर तेरी जटा से। शंकर तेरी जटा से निकली है गंगधारा। जय हो शंकर तेरी चार हाथ निकली है गंगधारा। काली घटा के अंदर, काली घटा के अंदर रोनी नामधारा शंकर तेरी जटा से, शंकर तेरी जटा से। शिव माझा 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 माझा, शिव माझा मी हो शिवा, शिव माझा 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 शिव माझा मी हो शिवाचा। शिव माझा 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 माझा, शिव
माझा 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 शिव माझा मी हो शिवाचा शिव माझा मी हो शिवाचा शिव माझा मी हो शिवाचा सांगितलं माझ्या दक्ष प्रजापतीने असणारं नामस्मरण केलं आणि नामस्मरण केल्याच्या नंतर सांगितलं बाबा रे ठीक आहे काही हरकत नाही मी कन्यारत्न उत्पन्न करतो पण नेमकं आता शंकराची पत्नी बनणारी मुलगी जर उत्पन्न करायची तर नेमकी साधना कोणती करावी लागेल आराधना कशाची करावी लागेल आणि मग आमच्या ब्रह्मदेवानं सांगितलं की हे दक्ष प्रजापती या ठिकाणी तुला आणि अंबिकेची मूर्ती स्थापन करावं लागेल कारण का पंचदेव मानले गेले शास्त्रामध्ये या पुढे एक शिव दुसरं शक्ती तिसरा सूर्य चौथा विष्णू पाचवा गणपती काही शैव आहेत काही वैष्णव आहेत काही शाक्त आहेत काही गाणपत्य आहेत आणि काही सौर आहेत सौर भक्त म्हणतात सूर्याची उपासना करणारी मंडळी आणि अशा पद्धतीनं भक्तामध्ये 5 विल्यवान विभाग झाले त्यामध्ये शक्तीची उपासना मात्र तुला करावं लागेल आणि शक्तीची उपासना जर करायची असेल तर त्या ठिकाणी अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा आणि या दिवशी मृत्तिकेची मूर्ती धारण करावी निर्माण करावी मातीची मूर्ती निर्माण करावी अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा लक्षात ठेवा आणि तिची असणारी 9 दिवस असणारी आराधना करावी लागेल कारण का 9 भक्ती आहे श्रवणम कीर्तनम शंभो स्मरणम पाद सेवनम वंदनम अर्चनम दास्य सख्य आत्म निवेदनम निवेदन नावाची शेवटची अर्थात 9 भक्तीनं 9 दिवसाचे समर्पण करायचे आणि मग त्यावेळेला मातीचीच मूर्ती पाहिजे मात्र ध्यानात ठेवा ऍसिड टाकलेली नाही जॉईंट दिलेली नाही तर शुद्ध मातीची असणारी मृत्तिकेची मूर्ती आणि स्थापन कर आणि स्थापन करून त्याची आराधना कर मग आमच्या दक्ष प्रजापतीने तिची प्राणप्रतिष्ठा केली आणि प्राणप्रतिष्ठा करून तिथं तिचे असणाऱ्या मंगल ओव्या गायला सुरुवात केल्या श्री सुक्ताचं असणारं आवर्तन टाकलं तिथं रात्री सुक्त आहे देवी सुक्त आहे कुंजिका स्तोत्र आहे चंडी कवच आहे आणि अशा पद्धतीनं कनकधारा स्तोत्र आहे ज्याला संपत्ती पाहिजे त्यांनी कनकधारा स्तोत्राचा पाठ करावा आणि बरेचसे आमचे मारवाडी समाजाचे लोक आणि आमच्यासारखे काही भक्त मंडळी जी असेल तर ती दीपवाळीच्या दिवशी आणि लक्ष्मी पूजन झाल्याच्या नंतर त्याचा पाठ करतात कनकधारा स्तोत्राचा मग ते अनुक्रमे 1 असेल 5 असेल 11 असेल 21 असतील आणि मग त्या रात्री कनकधारा स्तोत्राचा पाठ केला जातो असं सप्तशतीचे पाठ आहेत पुन्हा
आणि आमच्या दक्ष प्रजापतीनं त्या ठिकाणी आणि ते पाठ करायला सुरुवात केली आणि पाठ सुरू करत असताना मात्र त्या नामस्मरणामध्ये अंबिकेच्या आणि आमचा दक्ष प्रजापती तल्लीन झाला. दुर्गे तुम्हारी जय हो, अंबे तुम्हारी जय हो, दुर्गे तुम्हारी जय हो, अंबे तुम्हारी जय हो. नवरूप धारती मां, नवरूप धारती मां, महागौरी तेरी जय हो, अंबे तुम्हारी जय हो, गौरी तुम्हारी जय हो, दुर्गे तुम्हारी जय हो, अंबे तुम्हारी जय हो, अंबे तुम्हारी जय हो, दुर्गे तुम्हारी जय हो, दुर्गे तुम्हारी जय हो, अंबे तुम्हारी जय हो. नवरूप धारती मां, नवरूप धारती मां, महागौरी तेरी जय हो, अंबे तुम्हारी जय हो, दुर्गे तुम्हारी जय हो, दुर्गे तुम्हारी जय हो, अंबे तुम्हारी जय हो, दुर्गे तुम्हारी जय हो, अंबे तुम्हारी जय हो, ब्रह्मांड धारती हो, दुखियों को तारती मां, ब्रह्मांड धारती हो, दुखियों को तारती मां, त्रिभुवन की स्वामिनी मां, त्रिभुवन की स्वामिनी मां, ब्रह्मानी तेरी जय हो, दुर्गे तुम्हारी जय हो, अंबे तुम्हारी 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 जय हो. सांगितलं महाराज. माता ज्वाला हो वैष्णवी हो, माँ तुम ही लक्ष्मी हो, शारदे तुम
तुम्ही हो बुद्धि मां शक्ति तुम्हारी जय हो, दुर्गे तुम्हारी जय हो, अंबे तुम्हारी जय हो. आणि मग त्या पद्धतीनं माझ्या दक्ष प्रजापतीनं मृत्तिकेची मूर्ती स्थापन करून, सज्जनो आजकाल बऱ्याचशा असणाऱ्या मूर्त्या घरी ठेवल्या चालल्यात. तुमच्या फायद्याचं आणि लाभाचं म्हणून तळमळ आहे माझ्या जीवाची, म्हणून मी तुम्हाला सांगतो, जी काही मूर्ती चिनी मातीची असेल, मग ती माझ्या गणपतीची असेल किंवा लक्ष्मीची असेल किंवा या नवरात्रीतली असेल, नवरात्रीतली असो की गणपती 10 दिवसाचा असो, चुकू नाही. आणि चिनी मातीचा असणारा गणपती 10 दिवसाच्या नंतर घरात ठेवण्याचा अधिकार नसतो. तो गणपती जर घरात ठेवला गेला तर स्वतः माझ्या तपोरत्न असलेल्या, ज्यांनी ब्रह्मांड या पूर्ण भारतामध्ये तप कोणीच एवढं केलेलं नसेल तर ते माझ्या गुरुनं केलेलं होतं, म्हणून त्यांना तपोरत्न नावाची पदवी मिळाली होती. जगद्गुरूकडून तपोरत्न पदवी मिळवलेले माझे गुरु, त्यांना सुद्धा त्याचा त्रास झाला महाराज. त्या मुलांनी मांडला गणपती, भला मोठा 8-9 फुटाचा गणपती उंच होता, आणि बांधला, पुन्हा छोटा त्याच्या मोबदल्यात नेऊन टाकला, हा ठेवला त्या सज्जावर. माझ्या सद्गुरूची असणारी बरीचशी काही हाल झाले. अर्थात सांगायचं म्हणजे चिडचिड स्वभाव तर त्यांचा झाला. जंगम लोकांना सुद्धा ते त्रास देऊ लागले, आणि नंतर त्यांना स्प्रिंग बसवावं लागल्या वालच्या 3 वेळा. आणि मग योगायोगानं 3ऱ्या वर्षीच्या गणपतीच्या पिरियडमध्ये माझं कीर्तन होतं तिथं. आणि मग मी त्या ठिकाणी अभंग, जरी सुख व्हावे जीवा तरी शरण जावे शिवा, काया वाचा आणि मन करी देवाशी अर्पण, यावर निरूपण केलं. आणि निरूपण करताना त्या ठिकाणी जे काही औचित्य आहे त्या ठिकाणचं मी सांगितलं गेलं माझ्या तोंडून मुखातून अचानक सहजरीतीनं. आणि कीर्तन संपल्याच्या नंतर मग जे काही त्यांची चिडचिड आहे, जंगम लोकांना त्रास देणं आहे, भक्तांना त्रास देणं आहे, तर का स्थावरम जंगमम चैव त्रिविधम लिंगम उच्यते, जंगमावश्य अवमानेनं, जंगमाचा जर अपमान केला तर स्थावरम निष्फलम भवेत. सांगितलं जंगमाचा जर अपमान केला गेला तर आजपर्यंत आम्ही केलेलं जेवढं पुण्य आहे तेवढं नष्ट होऊन जातं म्हणून सांगितलं. आणि सहज रीतीनं माझ्या तोंडून तो शब्द निघून गेला, सत्य असणारा. आणि त्यांना त्याची जाणीव झाली. आणि मग आमची चर्चा झाली. कीर्तन संपल्यावर निघायच्या वेळेला त्यांनी जीवनात 1 वेळा मला हार घातला आणि शाल घातली, कारण का मी त्या पदाचा नव्हतो महाराज. मी नको म्हटलं, त्याची असणारी जागा तुमच्या चरणावर आहे म्हणलं महाराज, मी एक तुमच्या पायाची रजधुळी. पण त्यांनी सांगितलं नाही, आजचा जे काही कीर्तन झाला तो खूपच चांगला झाला, आणि जे काय तू सांगितलंस त्याचं मला प्रत्यंतर आलं, पण त्याचंही उत्तर मी तुला देण्यासाठीच हे द्यायलो फळ. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं की बाबा रे, माझी जी काही चिडचिड झाली आणि 3 वर्षात 3रं वर्ष मांडलेलं होतं, मागच्या 2 वर्षामध्ये 3 वेळा मला स्प्रिंग टाकावं लागली वालची पुण्याला, याचं प्रमुख कारण हा गणपती आहे. आणि हा गणपती जर विसर्जन केला असता तर ही माझी परिस्थिती झाली नव्हती. आणि खूप असणार मात्र भूत भविष्य वर्तमान जाणण्याची कला माझ्या सद्गुरूजवळ होती. आणि ब्रह्मवाक्य होतं, वाचेमधून निघणारं ब्रह्मवाक्य होतं. अशा माणसाला जर त्या गणपतीनं सोडलं नाही, ते म्हणले एवढं 3रं वर्ष लगेचच याला आम्ही विसर्जन कायमचं करून टाकणार आहेत, त्यांना सांगितलं ठेवू नका आता. आणि जी काही चिडचिड झाली आणि जी काही शारीरिक व्याधी मला प्राप्त झाली ती केवळ याच्यामुळे झाली. कारण का, तुम्ही जो काही मांडणारा गणपती आहे तो फक्त 10 दिन निमित्त असतो. 10 दिवसापर्यंत मर्यादा आहे त्याची, आणि 10व्या दिवसाच्या नंतर त्याला विसर्जनच करावं लागतं. हा नियम आहे धर्मशास्त्राचा. आणि ते मात्र आम्ही लगेचच बाजूला ठेवतो. मग लेकरं त्याच्यासोबत खेळतात,
त्याला निवद दाखवल्या जात नाही, त्याची पूजा केली जात नाही, नुसता शो म्हणून ठेवतात. कशासाठी? त्याच्यात तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली, त्याची पूजा केली 10 दिवसापर्यंत आणि मग 10 दिवसाच्या नंतर दररोज करा पूजा. तरीही पण या ठिकाणी पंचभूत जे आहेत शरीरामधले, हे पंचभूतात्मक शरीर हे नष्ट पावणार आहे हे दाखवण्यासाठी विदा सावरकरांनी अंदमान निकोबार बेटामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आणि गणपतीची असणारी जी काही विधी आहे 10 दिवसाचा मांडण्याचा, की जेणेकरून समाज जाग्यावर यावा याच्यासाठी ती परंपरा चालू केली. आणि ती परंपरा आज गणपतीच नाचायला पिऊन महाराज. बघा धर्म कुठे चाललाय. धर्माला जाग करण्यासाठी गणपती उत्सव काढला गेला, पण आज उलट झालं. तो गणपती कदरत असन की हे काय नंगा नाच माझ्या समोर चालू केला. जे काही उत्सव आहेत ते उत्सव राहिले नाहीत महाराजांनी, ठेवले नाहीत या जगानं. आणि बाकीचं जाऊ द्या, त्याच्यावर विषयावर बोलायचं नाही. हा विषय निघाला म्हणून सांगितलं की तो गणपती असणारा अमृत जे काही आहे तो फक्त 10 दिवसाचा असतो. आणि कृपया हा जो काही 10 दिवसाच्या नंतरचा जो भाग आहे तो विसर्जनाचाच असला पाहिजे. विसर्जनच करा. बाकी तुमच्या देवाऱ्यामध्ये बरेचसे पितळाचे अमुक चांदीचे गणपती आहेत ना, नाहीत का? त्याची आराधना करा मन लावून. मात्र जो मातीने मातीचा आहे तो विसर्जन करण्याचा प्रयत्न करा. सज्जनो, या ठिकाणी मृतिकेची मूर्ती स्थापन केली आमच्या दक्ष प्रजापतीनं आणि तिची आराधना केली. 9 दिवस पूर्ण झाले. नवविध भक्ती असणारी त्या ठिकाणी समर्पित केली आणि नवविध भक्ती समर्पित झाल्यावर देवी प्रगट झाली. दिव्य तेज रूपानं त्या मूर्तीमधून प्रगट झाली आणि सांगितलं, बोल दक्ष राजा, माग वरदान काय मागायचं ते. त्यावेळेस आमच्या दक्ष राजाने सांगितलं, माते आणि एवढंच कर की तू माझ्या पोटी कन्या रूपाने जन्माला ये. तू माझ्या वंशामध्ये, माझ्या कुळामध्ये कन्या रूपाने जन्माला ये. त्यावेळेस तिने सांगितलं, बाबा रे, मी तुझ्या पोटी कन्या रूपाने जन्माला येईल, पण एक अट राहील. याने सांगितलं, बोल माते काय ती. तिने सांगितलं, ज्यावेळेस माझा अपमान मला जाणवेल तुझ्याकडून झालेला, त्यावेळेस मी असणारा माझ्या देहाचाही आणि तुझाही त्याग करील. याने सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही, मला मान्य आहे. त्यावेळेस माझ्या माता अंबिकेनं सांगितलं, ठीक आहे, तथास्तु तथास्तु तथास्तु. तशा प्रकारे असो, तशा प्रकारे असो म्हणून सांगितलं. आणि मग देवी अंतर्धान पावली. आमचा दक्ष प्रजापती आनंदानं आपल्या विरहिणीकडे गेला. विरहिणी नावाची एक पत्नी आणि अक्षिणी नावाची एक पत्नी होती त्याला. अक्षिणीच्या पोटी आणि 10,000 पुत्र निर्माण केले. किती? दक्ष प्रजापतीनं. आणि 10,000 पुत्र उत्पन्न झाल्याच्या नंतर त्या पुत्रांना आमचा नारद भेटला आणि नारदानी त्याला ब्रह्मज्ञान सांगितलं. ब्रह्मचर्य कसं राहावं ते ब्रह्मज्ञान सांगितलं. आणि त्या ब्रह्मज्ञानामध्ये ते 10,000 पुत्र मुलं दक्ष प्रजापतीचे वेडे झाले. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडियाचा गावा गेलो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, झालो वेडा झालो, झालो वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो, वेडियाच्या गावा गेलो. वेडा झाला, वेडा झाला,
वेडा बैसला से भोळा वेडा बैसला से भोळा कृपा करी शिवलीला वेडा झालो 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 झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडियाच्या गावात गेलो वेडियाच्या गावात गेलो वेडियाच्या गावात गेलो विज्ञाने वेड केले विज्ञाने वेड केले अवधेशी वरूपी नेले अवधेशी वरूपी नेले अवधेशी वरूपी नेले अवधेशी वरूपी नेले वेडा झालो 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 झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडिया बाबा वेडिया बाबा वेडिया सांगितलं महाराज आमच्या दक्ष प्रजापतीच्या असलेल्या 10,000 पुत्रांना त्याला शबलांश म्हणायचं आणि वेड करून सोडलं आमच्या ब्रह्मदेवा या नारदानी आणि ते आमच्या दक्ष प्रजापतीला माहित झालं. दक्ष प्रजापतीने विचार केला आता हे वेडे झाले आता राज्याचा अधिकारी बनण्याच्या लायकीचे राहिले नाहीत मग परत 10,000 उत्पन्न केले पुत्र विरहिणीच्या अक्षिणीच्या पोटी अक्षिणी नावाची पत्नी आणि परतही आमच्या नारदानं त्या मुलांना वेड करून सोडलं. देशोधडीला गेले महाराज बुद्धी जाग्यावर राहिली नाही सारखं नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन ब्रह्म सनातन झाल्यासारखं विदेह जीवनमुक्त अवस्था विदेह अवस्था जीवनमुक्त अवस्था त्यांना आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्राप्त झाली आणि शेवटी मग दक्षराजाला राग आला आणि त्यांनी नारदाला कडकडीत शाप दिला. सांगितलं चांडा दुष्टा माझे जे काही मुलं आहेत पुत्र आहेत त्यांना तू वेड करून सोडस जा तू सुद्धा वेड्यासारखा एका ठिकाणी राहणार नाहीस त्रिभुवनामध्ये सारखा फिरत राहशील तू एका जागी बसणार नाहीस. आणि दक्ष प्रजापतीने असणार आमच्या नारदाला आणि शाप दिला. पुढं विरहिणीच्या पोटी दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर 9 मास भरले आणि 9 मास भरून सुंदर असणारा दीप्यमान असणाऱ्या एक तेजस्वी कन्येला आणि आमच्या दक्ष पत्नीनं जन्म दिला. महाराज नगरामध्ये गोड शर्करा वाटल्या दवंडी पिटवली नगारे वाजायला सुरुवात झाली आणि आनंदाच्या जल्लोषामध्ये वस्त्र अलंकार गोरगरिबांना भिक्षुकांना अतिथांना द्यायला सुरुवात झाली. अनुक्रमे त्या लेकराला त्या कन्या रत्नाला तिथं तेलानं स्नान घातलं परत उष्णोदकानं स्नान झालं. तेलाभ्यंग आणि उष्णोदकानं स्नान घालून पालखामध्ये टाकलं आणि तिचं नाव दाक्षायणी ठेवलं. दक्षाची मुलगी दाक्षायणी ठेवलं. अशी असणारी दाक्षायणी आणि मग पुढं ज्या ठिकाणी जी संस्कृती असते ती संस्कृती लेकरांना प्राप्त होते. महाराज ध्यानात ठेवा एखादी जर आई गरोदर असली आणि ती जर गोपी आणि राशीची मालिका बघत असती बर का महाराजाला बी चांगलंच माहिती अहो मी तुम्हाला असं वाटत असत तर सांगायचं तात्पर्य म्हणजे
अशी ती मालिका चालू होती आणि आमच्या घरचे सगळेजण बसलेल्या होत्या. मग त्यांना विचारलं का हो ह्या गोपीचा नवरा मेला का काय सांगा बरं. कारण का त्या गोपीला टिकली लावलेली नव्हती. त्यांनी सांगितलं गप्पासाव आम्हाला बघू द्या. मी म्हटलं नाही नाही तिनं टिकलीच का नाही लावली सांग मला. जे मालिकेमध्ये दिसायला हिला नवरा नाही का हिचा नवरा मेला का म्हणजे नाही नाही तसं नाही ती म्हणे संध्याकाळच्याला टिकली काढून झोपावं लागतं. आता मला सांगा माता भगिनी माझ्या सगळ्या ज्या बसलेल्या सनातनी हिंदू धर्माच्या सगळ्या असणाऱ्या जर टिकली काढून जर संसार केला तर माझ्या या असणाऱ्या भारतामध्ये छत्रपती कसा जन्माला येईल. मन्मथ स्वामी कसा जन्माला येईल. संत तुकाराम ज्ञानेश्वर कसे जन्माला येतील. महात्मा बसवेश्वर कसा जन्माला येईल. जी काही पद्धती आहे ही पद्धती जी काही पाहायची ती बरोबर योग्य तीच घ्या. कोणतंही काही घेऊ नका. आणि ह्या पाश्चात्य ज्या काही संस्कृती आलेल्या आहेत ह्या मालिका ह्या सगळ्या पाश्चात्य संस्कृतीच्या आहेत. लक्षात ठेवा एकासोबत प्रेम करती दुसऱ्यासोबत पळून जाती तिसऱ्याला मारती आणि चौथ्या सोबत राहती आणि नाव एकच मानव. त्याचं नाव एकच. काय झालं अरे हे बदललं वाटतं हे आज. आपण उगाचच विचारावं हे कस काय बदलला गोपीचा नवरा. हो नाही 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 ते त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि प्लॅस्टिक सर्जरी झाली. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आणि मग मला सांगा महाराज जर समजा अशा जर संसारामध्ये मालिका तुम्ही पाहायला लागले पाश्चात्य संस्कृतीच्या. दुसरं एक बोलू का राग येऊ देऊ नका तुम्हाला. हात जोडून विनंती सगळ्यांना मी जे काय सांगणार त्याचा राग येऊ देऊ नका. आमचे जे काय आई होत्या किंवा या आजी आहेत म्हाताऱ्याच्या बाया यांच्या गळ्यात मंगळसूत्र किती येतं. हा एकच आहे ना. मंगळसूत्र या शब्दाचा अर्थ काय होतो. पती एकच नवरा. बरोबर आहे. म्हणजे आपला पती आपल्या पत्नीच्या गळ्यात हा माझा प्राण आहे म्हणून किती मंगळसूत्र घालील. एक. जर समजा एक जर तो पती एक जर मंगळसूत्र पती आहे नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. तुम्हीच विचार करा माता वर्ग माझे सगळे. संस्कृती कोणती घ्यायला तुम्ही. हे बघा जे काळी पोत आहे ती काळी पोत म्हणजे स्त्रीचं जीवन मानलं जातं धर्मशास्त्र आहे. त्याच्यातलं जे एक मंगळसूत्र आहे ते प्राणप्रिय असणारा जीव आहे पती आहे एक आणि ती पतिव्रता आहे. आज त्यांनी ते तिकडा दागिना काढला त्याला डेव्हलप केलं यांनीही डेव्हलप केलं. कमीत कमी विचाराला डेव्हलप करू नका करू. तुम्हाला हात जोडून विनंती मायावा. संस्कृती घ्या. धर्माची संस्कृती काय आहे हा विचार करा. आणि बघा तुमच्या ज्या सासात म्हातारे झालेल्या किंवा बाया किती मंगळसूत्र घालीत होत्या आणि नवरा किती घालील मंगळसूत्र आपल्या गळ्यात याचा विचार करा. आणि उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला कळकळीची विनंती माझी जेवढ्या माझ्या बहिणी बसल्यात यांनी एक असणार त्याच्यात काढून टाका आणि वाटलं तर पेंडल मोठं 1 किलोच घाला सोनं पण एकच मंगळसूत्र ठेवा. तुम्हाला हात जोडून विनंती माझी. कारण का जी धर्म संस्कृती आहे सनातन संस्कृती आहे जी पूर्वापार संस्कृती आहे तिला चेतन जागृत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि विचार करा या गोष्टीचा. एक पतीचं तर दुसरं कोणाचं. थिंक ट्वाइस आफ्टर दी वर्किंग बिफोर दी वर्किंग. सॉरी 2 वेळा विचार करा कार्य करण्याच्या अगोदर. आणि खरंच तुम्ही जर एवढं केलं इतक्या जणींनी मधून तर मी म्हणेल माझी कथा शिवरात्रीची कथा जी होती जय भवानी नगर मधली त्या जय भवानी नावानं ऐकली आणि ती भवानी तुमच्यात शिरली माता रूपानं आणि तुम्ही ते पाळून जे काही एक वापरायचं ते एक वापरायला सुरू केलं तर माझी कथा या ठिकाणी पावन झाली समजेल.
असं जे काही संस्कार आहेत ते संस्कार मात्र विधीचे पाहिजेत। आमची पार्वती असणारी लहानाची मोठी होत गेली, संस्कार घरातले होते महाराज, त्या संस्काराप्रमाणे शिवभक्ती करत राहिली आणि अनादी असणारी शिवभक्तीचे महाराज। माझ्या विष्णू परमात्माचे अवतार 10 झाले। त्या 10 अवतारामध्ये 3 अवतार कृतयुगामध्ये, मत्स्य कच्छ वराह, नरसिंह वामन परशुराम त्रेतायुगामध्ये, राम आणि कृष्ण द्वापार युगामध्ये, आणि कलियुगामध्ये बौद्ध आणि कलंकी। तर आता कलंकी अवतार होईल, पण त्या अगोदर अनादी असणारा शिव आहे आणि अनादी शिवभक्ती आहे। आणि असा हा असणारा अनादी सुसंस्कार आमच्या कुळाचा जर धार्मिकतेचा असेल तर आमच्या लेकरावर सुद्धा त्याचे संस्कार पडतील। तसे आमच्या पार्वतीवर या दाक्षायणीवर पडले आणि दाक्षायणीनं दररोज पूजा करायची देवाची, शिवाची, लिंगाची, लिंग स्थापन करायचं, पूजन करायचं, अहोरात्र असणारं त्याच्यामध्ये रममान होऊन जायचं आणि रममान होऊन गायन आणि नृत्य करायचं। त्या ठिकाणी कैलास के निवासी हो हो, कैलास के निवासी नमो बार बार हो, बार बार हो, आयो शरण तिहारी भोले तार तार तो, आयो शरण तिहारी भोले तार तार तो। कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारे तार भोले तार तार तो, आयो शरण तिहारे तार भोले तार तार तो। कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारे भोले तार तार तो, नमो तार तार तो, आयो शरण तिहारी भोले तार तार तो, तार तो। कैलास के निवासी नमो बार बार हो, कैलास के निवासी नमो बार बार हो, बार बार हो, बार बार हो, आयो शरण तिहारे तार तार भोले तार तार, आयो शरण तिहारे तार तार भोले तार तार। भक्तों को तुमने सेवक भी निराश ना किया, माता जी ने जो चाहा वरदान दे दिया। भक्तों को तुमने सेवक भी निराश ना किया, माता जी ने जो चाहा वरदान दे दिया। वरदानी दयालु दातार तू, वरदानी दाती दातार तू, आयो शरण तिहारी भोले तार तार तो, आयो शरण तिहारी भोले तार तार तो, आयो शरण तिहारी भोले तार तार तो। कैलास के निवासी कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारे तार तार भोले तार तार, आयो शरण तिहारे तार तार भोले तार तार। बखान क्या करो तेरे रातों के ढेर का, चपटी बबूत में है खजाना कुबेर का। बखान क्या करो तेरे रातों के ढेर का, चपटी बबूत में खजाना है कुबेर का। गंगा द्वार मुक्ति द्वार ओंकार तू,
गंगा द्वार मुक्ति द्वार ओंकार तू आयो शरण तिहारी बोले तार तार तू आयो शरण तिहारी बोले तार तार तू आयो शरण तिहारी बोले तार तार तू कैलास के निवासी